राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार। निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं, फुलं, वेली, फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले। 10,000हून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला। भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले। त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय। या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। तसंच आजपर्यंत 100हून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय। नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। तोडकर संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तोडकर संजीवनीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांवरती निसर्ग उपचारांच्या माध्यमातून मात केली जाण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या अनेक वर्षांपासून तोडकर संजीवनी काम करत आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तोडकर संजीवनीची सेवा उपलब्ध आहे। खरं तर निसर्गोपचार, आयुर्वेद ही सगळं भारताची संस्कृती आहे, भारताची परंपरा आहे। काळाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर पडत गेल्या। वेगवेगळ्या नवीन येणाऱ्या ज्या पॅथी आहेत त्या पॅथींनी त्याची जागा घेतली, पण तरी सुद्धा आयुर्वेदाचं, निसर्गोपचारांचं जे महत्व आहे हे महत्व कमी झालं नाही आणि ते तोडकर संजीवनी सारख्या संस्थांच्या माध्यमातून कमी होऊ देण्यात आलेलं नाही। आणि म्हणूनच आज थंडीसारख्या एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात मनापासून स्वागत। थँक्यू। जसं मी आता म्हटलं की स्वागत सरांनी गेल्या अनेक वर्षांपासून तोडकर संजीवनीच्या माध्यमातून केलेलं काम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत, आज थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आजारांना, वेगवेगळ्या विकारांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं। मात्र त्याकरता घरगुती उपचार करता येऊ शकतात का? आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतात का? निसर्गोपचारांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येऊ शकतं का, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर पुन्हा एकदा स्वागत। जसं मी आता म्हटलं की थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांना सामोरं जावं लागतं। बरोबर आहे। त्यातला सगळ्यात मोठा विकार असतो तो त्वचांचे विकार। बरोबर। वेगवेगळे त्वचा विकार होत असतात, पण हे विकार आपल्याला उपचारांनी जर घालवायचे असले किंवा निसर्गोपचारांनी घालवायचे असले तर काय करायला? उपचारांमध्ये खरं तर खाण्यापिण्यातून आपण सगळे आजार घालवू शकतो। खाण्यात बऱ्यापैकी आपल्याला उपयोग करता येतो। या दिवसात असं तेलकट खावं असं म्हणतात म्हणजे पूर्वीपासून आपलं ते प्रथा चालतच आलेली आहे। कारण उन्हाळ्याचे दिवस आले की बघा आपण ते तेलकट वगैरे चालू करतो तयार करण्यासाठी। पावसाळ्यामध्ये खातो, पावसाळ्याचा उपयोग आपल्याला या हिवाळ्यामध्ये होतो। या दिवसांमध्ये सगळ्यांची त्वचा जी असते ती ड्राय होते, तर ड्राय त्वचा आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूप खाणं गरजेचं आहे। रोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यातून 1 चमचा तूप जर आपण पिलो तर त्वचेला बऱ्यापैकी मुलायमता येते आणि त्वचा एकदम सॉफ्ट राहते, नॉर्मल राहते आणि त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारची लेअर येते। त्याच्यातून कसं आहे की या दिवसांमध्ये व्यायामाची पण सुरुवात करायला फार सोपं पडून जातं या दिवसांमध्ये। म्हणजे जर कुणाला व्यायामाची सवय नसेल, थंडीमध्ये आता उठायचं सगळ्यांना कंटाळा येतोच, पण याच्यावरती जर समजा मात केली नाही, आपण जर फक्त थंडीमध्ये सकाळी फिरायला जायला जरी चालू केलं तरी सुद्धा त्वचा विकार बऱ्यापैकी कमी होतात। या दिवसांमध्ये खूप चांगला आपल्याला ऑइली पदार्थ खाल्ल्यानंतर चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो। वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही उत्पादन सुद्धा बाजारामध्ये आणली, लोकांची मदत करणारी ती आहेत। सगळं औषधं नाहीयेत, त्याला आपण रसायनं सुद्धा म्हणू शकतो। तर त्वचा विकारांसाठी म्हणा किंवा थंडीतले होणारे जे काही वेगवेगळे आजार आहेत त्याकरता म्हणा, असं काही खास वैशिष्ट्यपूर्ण असं आहे का?
हो आहे की. या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा मुलायम राहण्यासाठी, त्वचाला ग्लो येण्यासाठी किंवा त्वचा टोटली निरोगी राहण्यासाठी आपल्याला तोडकर संजीवनीनं एक मंजिष्ठा ग्लो म्हणून आहे. आपण मार्केटला आता सध्या अवेलेबल आहेच. पण हे घेतल्यानंतर याच्यात ना वेगवेगळ्या म्हणजे गुलाबांच्या पाकळ्या असतील, बऱ्यापैकी म्हणजे सगळंच आम्ही यूज केलं. गुलाबांच्या पाकळ्या आहेत, त्याच्यात स्ट्रॉबेरी आहे आणि विविध मंजिष्ठा आहे. अशा विविध वनस्पती आम्ही ज्या वापरलेल्या आहेत, त्या वनस्पतींपासून आम्ही हे मंजिष्ठा ग्लो तयार केलाय. आणि घेण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी ठेवलेली आहे आम्ही. जे काय एक ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यात ती एक आम्ही टॅबलेट जी तयार केलेली आहे ती टाकल्यानंतर ती 1-1.5 मिनिटामध्ये पूर्ण विरघळून जाते. आणि विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये एक सरबत तयार होतो. हा सरबत जर घेतला तर तुमची त्वचा तर गुलाबी होईल, त्वचेला ग्लो येईल. पण या दिवसांमध्ये ओठांचं फाटणं किंवा चेहऱ्यावरती बऱ्यापैकी बघा एक राखेसारखा जो असतो, तर असं आपल्याला पावडर आल्यासारखं जे होतं किंवा बरंच लहान मुलांना तरी खूपच होऊन जातं. तर ही तटतटणारी त्वचा म्हणतो आपण, तर ही कट होणारी त्वचा ही आपण त्या मंजिष्ठा ग्लो मधून वाचवू शकतो, चांगली ठेवू शकतो. बऱ्यापैकी या दिवसात गुलाबाच्या पाकळ्यांनी समजा आता पाणी जर आपण आंघोळीला पाणी जे घेतो त्यात जर गुलाबाच्या पाकळ्या टाकून जर समजा आपण जर आंघोळ केली तर बऱ्यापैकी इचिंग होणारं किंवा टाचांचं फुटणं वगैरे असेल किंवा त्वचेवरती अन्य काही जंतू विषाणू जे आपल्याला अटॅक करत असतात हे गुलाबाच्या पाकळ्यातून निघून जातात. या दिवसांमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी खाणं पण खूप गरजेचं आहे. म्हणून तर थंडीच्या ठिकाणी बघा स्ट्रॉबेरी जास्त येते, तर स्ट्रॉबेरी खाणं गरजेचं आहे. ज्या त्या सीझनला जी ती फळं खाणं खरंच खूप महत्वाचे असतात आणि त्या पद्धतीनेच आपण याच्यावरती काम करू शकतो. आत्ताचा काळ हा इन्स्टंटचा काळ आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा औषध देता तेव्हा समोरच्या माणसाची अपेक्षा अशी असते की मला झटकन रिझल्ट आला पाहिजे. आणि अनेक वेळेला आयुर्वेद, निसर्गोपचार यांच्या उपचारांना वेळ लागतो असं म्हटलं जातं किंवा त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते वेळ घेतात किंवा त्याला कालावधी लागतो असं म्हटलं जातं. असं काहीच नाही, सगळे गैरसमज आहेत. तसं असतं तर आता संजीवनी बुटी दिल्यानंतर लक्ष्मण 5 मिनिटात उठून बसले नसते ना, त्यांनी पण 3 महिने खावा आणि मग जिवंत करतो असं झालं असतं ना. बरोबर. तर इन्स्टंट आहे हे पूर्वीपास आहे. आपल्याला फक्त काय झालं की आपल्या मनात बरेच गैरसमज आहेत आयुर्वेदाबद्दल, निसर्गोपचाराबद्दल. खरं सांगायचं तर हा आपल्या भारत देशाचा असून आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यावरती आस्था संपत गेलेली आहे. आपलं कसं आहे की इन्स्टंटकडे जास्त वळालो, पण इन्स्टंट आपल्याला आयुष्य पण इन्स्टंटमध्ये कमी व्हायला लागलेलं आहे आणि इन्स्टंटमध्ये साईड इफेक्ट पण खूप आहेत. तरी सुद्धा विदाऊट साईड इफेक्ट जर बघायचं असेल तर आपल्या तोडकर संजीवनीनं भरपूर असे इलाज सांगितलेले आहेत. त्या तोडकर संजीवनीच्या इलाजांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. कारण तोडकर संजीवनीचं एकच आहे, कमी वेळेत, कमी खर्चात, कमी वेदनेत लगेच बरे व्हा तुम्ही. आणि आज आमच्याकडे अशी लाखो उदाहरणं आहेत. आजपर्यंत आम्ही 7 लाखांहून जास्त लोकांच्यावरती उपचार केलेले आहेत. त्यामध्ये असे सर्दी, खोकला आणि हे तुमचं त्वचा विकार तर खूप किरकोळ आहे तो आणि खूप इन्स्टंट आहे. आता जर तसंच बघायला गेलं तर टाचा वगैरे फुटतात बघा. टाचा फुटतात, ह्या इन्स्टंट कमी होत नाहीत. तुम्हाला एका रात्रीत नाही म्हटलं तर 50% बरं होऊ शकतात एका रात्रीत. मेणबत्तीचं मेण घ्यायचं, त्याच्यात आपण गोड तेल थोडंसं घालायचं, दोन्ही समप्रमाणात घेतलं तरी चालेल. आणि हे जर समजा मंद आचेवरती उकळून घ्यायचं, ऑइल तयार होतं आणि थंड झाल्यानंतर परत त्याची क्रीम तयार होते. ती क्रीम जर समजा टाचेला लावली, हात फुटले असतील, ओठ फुटले असतील, ओठ तर एका रात्रीतच बरे होतात. ओठ फुटलेले असतील, हात फुटलेले असतील, एका रात्रीत बरे होऊन जातात. टाचा तर खूप फुटलेले असतात या दिवसांमध्ये, तर टाचा फुटलेल्या एका रात्रीत 50% कमीत कमी बऱ्या होऊन जातात. ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे आपल्याला. आणि कुठल्याही प्रकारचा खर्च बघा की मेणबत्ती, मला वाटते मेणबत्ती अगदी 5 रुपयाची आणली तर त्यातली 1 रुपयाचीच वापरावी लागेल तुम्हाला. आणि 1 रुपयाचं तेल, 1-2 रुपयाचं तेल, 3-5 रुपये दरात 10 रुपये खर्च जरी पकडला अगदी आपल्या मंद आचे सकेट, त्याच्या सहित जर समजा पकडला तर 10 रुपयामध्ये आपण एवढी क्रीम तयार करू शकतो की पूर्ण आपण जो आता थंडीचा सीझन आहे ना, सगळा 10 रुपयामध्ये सगळे बरे करू शकतो. किमान नाही म्हटलं तर 15 लोकांना थंडी पूर्ण निघून जाईपर्यंत आपण ह्या 5 रुपये 10 रुपयाच्या औषधांमध्ये, औषध म्हणण्यापेक्षा ह्या उपचारांमध्ये आपण करू शकतो. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. सर, यंग जनरेशनसाठी प्रश्न विचारणार आहे. तरुण मुलं मुली जी आहेत जेव्हा वयामध्ये येतात तेव्हा त्यांना सगळ्यांना हा त्रास, मला वाटतं आता टीव्ही समोर बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यापैकी 90% मुला मुलींना त्रास झालेला असेल मुरम येण्याचा. चेहऱ्यावरती मुरम येतात आणि मग त्यांना एक प्रकारचं कॉम्प्लेक्स निर्माण होतो, कारण त्यांना कॉलेजमध्ये जायचं असतं, छान दिसायचं असतं, वावरायचं असतं, एकमेकांना इम्प्रेस पण करायचं असतं. सो त्याच्यावरती काही उपाय आहे का? खूप आहे, खूप करू शकतो त्याच्यावरती. जर तसं बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आमची ती मंजिष्ठा ग्लो आहेच. ते घेतल्यानंतर खूप हे होऊन जाईल. पिंपल्स वगैरे असतील, मुरम असतील तर हे आपण अगदी
उंबराचं आता या दिवसात उंबर खूप असतात बघा, तर उंबर स्मॅश करायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा आणि तो चेहऱ्याला लावून ठेवायचा, रात्री ठेवायचं, सकाळपर्यंत तुम्हाला नाहीच म्हटलं तरी अगदी 30-40% मुरमं गायब होतात. जर आठवड्यातून 2 वेळा केलात, रोज नाही करायचं, आठवड्यातून 2 वेळा केलात तर बऱ्यापैकी ही मुरमं निघून जातात. आणि त्याच्यापेक्षाही साधा सोपा जर तुम्हाला परत येऊ नयेत किंवा चेहरा छान दिसावा, इम्प्रेस करावा असं वाटतंय, तर आपण बघा भस्म लावतो. हो, मंदिरात जे भस्म असतं ते रात्री चेहऱ्याला लावायचं, थोडंसं ओलं करायचं, चेहऱ्याला पूर्ण लावायचं, झोपून टाकायचं. आठवड्यातून फक्त एकदा करायचं. परत 8 दिवस तुम्ही चेहऱ्याला पावडर नाही लावलात तरी सुद्धा तुम्ही मेकअप, विदाऊट मेकअप सुद्धा तुम्ही एकदम छान दिसू शकता. खूप कमी खर्चात बरं होतं आणि आणि तोडकर संजीवनीचं हेच आहे ना, की कमी खर्चात बरे व्हा. आम्ही खूप लोकांना अगदी जीव ओतून सांगतो की अहो खूप करण्यासारखं आहे आणि खूप घेण्यासारखं आहे. ह्या विश्वात जर बघितलं ना, निसर्ग इतका मोठा कोणीच नाही आहे आणि त्याच्या इतकी देणगी कोणी देऊ शकत नाही. आणि आम्हाला ते समजलंय म्हणून आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला ते निसर्ग उपचाराच्या माध्यमातून, आपल्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कृपा करून विनंती करतो. हे बघा कसं आहे की तुम्ही हे लक्षात घेणं आणि तुम्ही ते बऱ्यापैकी करणं हे फार महत्वाचं आहे. आम्ही सांगतो नक्की तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये ह्या गोष्टीचं आम्ही ट्रेनिंग सुद्धा देतो, खूप लोकांना सांगतो, शिकवतो. फक्त येऊन त्यांनी केलं पाहिजे, आलं पाहिजे. नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्या एपिसोडच्या निमित्तानं, आजच्या भागाच्या निमित्तानं आपल्याला मिळते. खरं तर निसर्गोपचार, आयुर्वेद, जसं मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की हे सगळं आपलं आहे, आपली संस्कृती आहे, भारताची आहे आणि त्याचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे. तोडकर संजीवनीनं हा अभिमान जपण्याचं काम केलंय. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा तोडकर संजीवनी. विश्रांतीनंतर तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर. सर, जसं आता आपण चर्चा केली, मी नेहमी आपल्या मुलाखतीतून पण अनेकदा तुम्ही हे सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही उपचार सजेस्ट करता तुमच्या सगळ्या रुग्णांना, त्यावेळेला तुम्ही स्वयंपाकघराचं उदाहरण देता. आज आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय, स्वयंपाकघरामध्ये आहेत त्याच्यासाठी उपाय भरपूर. सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर हळद. बर, त्वचेसाठी हळद खूप चांगली. या दिवसांमध्ये जर समजा हळद आणि लोणी एकत्र करून जर आपण लावलं तर बऱ्यापैकी खूप म्हणजे त्वचेला एकदम वेगळ्या म्हणजे आपल्याला ज्यांना ग्लो हवा असतो ना, त्यांना इन्स्टंट पाहिजे, त्यांना इन्स्टंट मिळतो एका रात्रीमध्ये. लोणी घ्यायचं आणि लोणी आणि थोडीशी हळद आणि लोणी एकत्र मिक्स करायचं, लेप लावायचा, अर्धा तास थांबायचं, अर्ध्या तासानंतर ते धुवून टाकायचं. आंघोळीच्या अगोदर केला तरी सगळ्यात बेस्ट. अर्ध्या तासामध्ये तुम्हाला एकदम ग्लो छान असा दिसून येईल. त्वचेवरती एक वेगळ्या पद्धत, म्हणजे ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तर हे नक्की करून बघावं. त्याच्यातून ज्यांना वाटते की अजून सुंदर दिसावं त्यांनीही हे करून बघावं. बऱ्यापैकी स्वयंपाकघरामध्ये अजून आपण बघितलं तर याच्यात लवंग याचा चांगला उपयोग करू शकतो. आता लवंग असेल, लवंगचं तेल सुद्धा निघतं, तेल मार्केटला सुद्धा मिळतं. त्याच्यापेक्षाही लवंग जर समजा रोज जरी समजा आपण एखादी लवंग चावून जरी खाल्ली तरी त्वचेला बऱ्यापैकी, दात तर हिरड्या मजबूत होतीलच, पण त्याचबरोबर त्वचेसाठी सगळ्यात खूप छान बघायला गेलं तर लवंग तेल असेल तर लवंग तेल आपण टाचांना, हाताना लावू शकतो. या दिवसांमध्ये टाचांचं दुखणं, टाच फुटल्यानंतर रक्त येणं वगैरे बऱ्यापैकी ते बंद होऊन जातं. म्हणजे हिलिंग करतं बऱ्यापैकी. तर त्याच्यात आहेत असे स्वयंपाकघरातले बरेच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्यातूनच सगळं आहे ना. ऑइली पदार्थ थोडेसे या दिवसात खाल्ले पाहिजेत. म्हणजे हाडांच्या मध्ये थंडीमुळे काय होतं की थोडं जाम होऊन जातं. हे जर आपल्याला नको असेल तर बऱ्यापैकी ऑइली पदार्थ थोडेसे घेतलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही ऑइली खाल्ल्यानंतर हृदयाचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल आहे, अमुक आहे, तमुक आहे. अहो या दिवसात सगळं माफ असतं. फक्त लिमिटमध्ये खावा, मर्यादित खावा, बाकीचं काही नाही. मर्यादित खाल्ल्यानंतर ना बऱ्यापैकी, आता व्हेज की नॉन व्हेज हे एक मला खूप लोक विचारतात. शंका फक्त खाऊ नका, बाकी सगळं चालेल. शक्यतो करून आहार हा व्हेजिटेरियनच असावा असं माझंही मत आहे, कारण मी स्वतः व्हेजिटेरियनच आहे. आणि बऱ्यापैकी व्हेज मध्ये खूप बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या भाज्या ज्या असतात त्या असतात. हरभऱ्याची भाजी या दिवसांमध्ये खावावी. हरभरा म्हणजे हरभऱ्याची पानं असतात ना, त्याची भाजी खाल्ल्यानंतर वात कमी होतो शरीरातला. ज्या लोकांना संधिवात आहे त्यांनी नक्कीच, ते म्हणणार अगोदरच आंबट असते आणि त्याच्यातून आमवात वाढू शकतो. तर हे सगळं लोहा लोहे को काटता हे जसं म्हणतात ना, तसं ते त्याला
कापू शकतं, काटू शकतं. फक्त आपल्याला ट्रस्ट पाहिजे. विश्वास संपलाय लोकांचा खरं सांगायचं तर. तो मी विनंती करतो, पाया पडतो की तुमच्या तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून बघा. जे आहे ते श्रद्धेनं करावं. खरंच खूप चांगलं ह्या निसर्गानं दिलेलं, आपल्याला भरभरून दिलेलं आहे विदाऊट साईड इफेक्ट. आणि तेही कसं आहे की सध्या मी अजून एक विनंती करेन की कॅन्सरमुक्त आयुष्य जर जगायचं असेल तर खरंच तुम्ही नॅचरल लाईफ जगलं पाहिजे. कारण त्याच्यातूनही आपण ह्या कॅन्सरला बऱ्यापैकी मात देऊ शकतो किंवा कॅन्सर पासून आपण लांब राहू शकतो. अन्यथा खूप कठीण परिस्थिती होत चालली दिवसेंदिवस. आणि तरुण किंवा जात किंवा काही बघितलं जात नाही ह्या आजारांमध्ये, तरुण असू दे, बालक असू दे, वयोवृद्ध असू दे, कुणी असू दे, घरचा कर्ता पुरुष आहे याला नको आजार व्हायला, असा आजार कुठल्याही पद्धतीचा विचार नाही करत. आणि आपल्याला जर करायचं असेल तर नक्कीच मी विनंती करेन की हिंमत ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे ना की आपल्याकडे हिंमत पाहिजे, ही खूप कमी पडते. आणि ही तोडकर संजीवनीमध्ये तुम्हाला खूप मिळून जाईल. आम्ही लोकांना कसं आहे माहिती आहे का, भीती घालत नाही. आम्ही धाडस देण्याचा प्रयत्न करतो, आम्ही प्रत्येकाला हिंमत देण्याचा प्रयत्न करतो. आणि लोकांनी माझ्याकडून काही इलाज घ्या नाही घ्या, माझ्याकडे काही तुम्ही एकच गोष्ट घ्या, माझ्याकडून हिंमत घ्या. बस तुम्ही हिंमत ठेवा, आत्मविश्वास ठेवा. हे तोडकर संजीवनी हेच काम करतं की हिंमत देण्याचं. आणि मी एकटाच नाही, माझी जवळपास 250-300 लोकांची टीम आहे. ते आम्ही सगळेजण मिळून हे काम करतो. हे टीम वर्क आहे. प्रभू रामचंद्र एकटे असते तर रावणाला मारू शकले नसते. खरंय. अर्जुन एकटे असते तरी ते युद्ध जिंकू शकले नसते. महायुद्ध झालं महाभारताचं तर ते एकट्याच्या ह्याच्यावरती नाही. तशी माझी ही खूप मोठी टीम आहे. ही टीम आहे आणि ह्या टीम वर्क आहे. म्हणून सगळ्यांना सांगतो तुम्ही ह्या टीम मध्ये या. टीमचं तुम्ही अगदी मला वाटते की मेंबर्स व्हा आणि त्यातून तुम्ही ह्या तोडकर संजीवनीचे मेंबर्स होऊन तोडकर संजीवनीमध्ये आल्यानंतर आपल्याला बाकीचं काय नाही मिळालं तर चालेल, पण हिंमत मात्र नक्की मिळेल. आणि ज्याच्याकडे हिंमत आहे त्याला आजार होऊ शकत नाहीत, ही माझं मत आहे. खूप महत्वाचा मुद्दा. प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये स्थापन झालंय. प्रभू श्रीराम जवळजवळ 500 वर्षानंतर आपल्या देशात परत आलेत असंही म्हटलं जातं. आणि त्यांचंच उदाहरण आता सरांनी आपल्याला दिलंय. प्रभू रामांनी जो विजय मिळवला रावणावरती, तो विजय हा त्यांच्या टीम वर्कचा एक भाग होता. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि आज कुटुंब व्यवस्था असेल, सामाजिक आता जे काही सगळं चालू आहे, या सगळ्या गोष्टींवरती जर मात करायची असेल तर एकी पाहिजे. आणि या एकीच्या माध्यमातून आपण कशावरही सुद्धा मात करू शकतो, अगदी आजारांवरती सुद्धा. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू, धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, पण पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.